शंकरपाळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतात. खरं तर शंकरपाळे हल्ली कधीही केले जातात, पण दिवाळीच्या वेळीही ते सर्वांना खायला हवेच असतात. शंकरपाळे खुसखुशीत आणि टेस्टी होण्यासाठी आपण काय करू शकतो, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. हाय हॅलो नमस्कार, मी आरती. माझ्या 10 स्मार्ट गृहिणी वर्ड या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करत आहे. पूर्वी शंकरपाळे फक्त मैद्याचेच केले जायचे. हल्ली कणिक आणि मैदा वापरून केले जातात. या रेसिपीत मी कणिक आणि मैदा दोन्ही वापरले आहेत आणि थोडं कॉर्नफ्लोअर सुद्धा घातलं आहे. शंकरपाळे खुसखुशीत व्हावे लागतात. ते कडकडीत झाले तर सगळी मजाच जाते. खमंग खुसखुशीत शंकरपाळ्याच्या माझ्या काही टिप्स आहेत. नंबर 1, शंकरपाळे खुसखुशीत होण्यासाठी मोहन आणि साखरेचे प्रमाण व्यवस्थित हवे. त्यात कमी जास्त झाले की सगळी गडबड होते. ह्यात रेसिपीत दिलेले प्रमाण वापरा, म्हणजे शंकरपाळे नक्की खुसखुशीत होतील. नंबर 2, शंकरपाळ्याची पीठ घट्ट भिजवा आणि 2 तास मुरू द्या. सैल पीठ असेल तर पोळी लाटताना मैदा लावावा लागेल आणि तळल्यावर शंकरपाळ्यांचा रंग बदलेल. नंबर 3, पीठ मुरल्यानंतर खूप घट्ट झालं तर थोडं दूध घालून पीठ मळून घ्या. नंबर 4, पीठ मुरल्यानंतर खूप सैल झालं तर थोडा मैदा कणिक घालून पीठ मळून घ्या. नंबर 5, शंकरपाळ्यांसाठी पोळी दाटसर लाटा. पातळ शंकरपाळे कडकडीत होतात. नंबर 6, शंकरपाळे तळताना रिफाइंड तेल किंवा तूप वापरा. फिल्टर्ड तेल वापरू नका. फिल्टर्ड तेलात तळलेले शंकरपाळ्यांना तेलाचा वास येतो. नंबर 7, शंकरपाळे मंद आचेवर तळा. आता आपण साहित्य पाहूया. 1 कप म्हणजे 250 मिली, हे मेजरमेंट आहे. 1 कप दूध, 1 कप साखर, 2 कप मैदा प्लस पोळी लाटताना वर लावायला लागेल तेवढा कणिक अंदाजे 2 कप. कॉर्नफ्लॉवर 2 टेबलस्पून, पातळ केलेले तूप पाऊण कप, मीठ चिमूटभर, रिफाइंड तेल किंवा तूप तळायला. आता आपण कृती पाहूयात. नंबर 1, एका वाडग्यात दूध तापून कोमट करा. त्यात साखर घालून ढवळून विरघळून घ्या. नंबर 2, त्यात पातळ तूप घालून चमच्याने किंवा काट्याच्या साहाय्याने चांगलं फेटून घ्या. नंबर 3, त्यात मैदा, कॉर्नफ्लोअर आणि मीठ घालून एकजीव करा. नंबर 4, आता थोडी थोडी कणिक घालून घट्ट पीठ भिजवून घ्या. नंबर 5, पीठ 2 तास झाकून ठेवा. नंबर 6, पीठ 5 मिनिटं मळून मोठ्या लिंबा एवढे गोळे करा आणि जाडसर पोळी लाटून घ्या. नंबर 7, पोळीचे चौकोनी तुकडे करून घ्या. नंबर 8, कढई, तेल किंवा तूप गरम करून घ्या. गॅस बारीक करून हे तुकडे तेलात सोडा आणि मंद आचेवर लालसर रंगावर खरपूस तळून घ्या. तळलेले शंकरपाळे किचन टिश्यूवर काढा. शंकरपाळे गरम असताना जरा मऊ असतात, पण थंड झाल्यावर खुसखुशीत होतात. नंबर 9, गार झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा. शंकरपाळे 2 ते 3 आठवडे छान राहतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशा बऱ्याच माहितीसाठी 10 स्मार्ट गृहिणी वर्ड या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.